आज आपण करणार आहे चिकन लॉलीपॉप। त्याच्यासाठी चिकन धुवून घेतलेले लॉलीपॉप स्वच्छ। तर ते बघू कसं करणार आहे ते। त्याच्यासाठी 2 अंडी घ्यायची आहेत। अंड्यातला पिवळा भाग टाकायचा नाही, आपल्याला काढून घ्यायचा तो, फक्त पांढरच घेणार आहे। हे पिवळं टाकायचं नाही आहे त्यात, ते काढून घेऊ। दोन्ही यातलं आपण पांढरच घेतलेले, पिवळं काढून घेतले। यातच टाकून घेऊ 1 मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, हे मिक्स करून घेऊ छान। लॉलीपॉप तळण्यासाठी तेल तापायला ठेवून घेऊ। थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा, पण हा थोडा वाळलेला आहे, हा असा बारीक करून टाकते। तेल तापले, आपण हे यात बुडवून घ्यायचं असं। तेलात सोडून घेऊ। बारीक गॅसवर छान याला तळून घ्यायचं। चिकन छान तळले गेलेले आतपर्यंत, लाल झाले, खूपच मस्त झालेले। हे आता काढून घेऊ आपण। दुसरी बॅच पण तळून घेऊ। चिकन तळते तोपर्यंत आपण ग्रेव्ही करून घेऊ। तेल तापलेलं आहे, त्यात लसूण टाकून घेऊ बारीक चिरलेला। लसूण तळून झालाय, कांदा टाकून घेऊ त्यात। कांदा थोडा फ्राय झालेला आहे, आता शिमला मिरची टाकून घेऊ। थोड़ा ग्रीन चिली सॉस टाकून घेऊ 1 चमचा, सोया सॉस टाकून घेऊ 1 चमचा,
हे मिक्स करून घेऊ छान. 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊ. एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले, त्याची स्लरी करून घ्यायची पाण्याने. आपल्याला जेवढं पाणी वरून जेवढी ग्रेव्ही पाहिजे, आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची तेवढंच पाणी टाकायचं. नसन जास्त करायची तर थोडंसं टाकायचं. यात अगदी थोडं मीठ टाकायचं, कारण सोया सॉस थोडा खारटच असतो. मिक्स करून घेऊ. चिकन पण आपलं छान तळून झालेलं आहे हे लॉलीपॉप. आता आपण यात टाकून फ्राय करून घेऊ. याला आता मिक्स करून घ्यायचं छान. मला जास्त ग्रेव्ही करायची नव्हती म्हणून मी अगदी थोडं पाणी टाकून याला मिक्स केलेले. आता हे आपलं छान मिक्स झालेले काढून घेऊ.